नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता सायलीने प्रतिमाला जेवायला बाहेर आणलेलं आहे आणि ती प्रतिमाला जेव्हा जेवायला घेऊन येते तेव्हा सगळ्यांना सांगते की प्रतिमा त्या आज इथे बसून जेवणार आहेत. सायलीने प्रतिमाला जेवायला आणलेलं आहे. या गोष्टीचा सगळ्यांना आनंद झालेला असतो. रविराज आणि पूर्णाजी तर दोघंही खूपच खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लगेच पूर्णाजीला कल्पना विचारते, पूर्णाई तुम्हाला काय वाढू जेवायला? त्यावरती पूर्णाजी सांगते, मला पोळीसोबत लोणचं दे. माझ्या प्रतिमाला पण तेच खूप आवडायचं. असं म्हणता क्षणी इकडे लगेचच प्रतिमा पोळीसोबत लोणचं वाढते आणि मग लोणच्याची भरणी पूर्णाजी स्वतःच्या हातात घेतात आणि प्रतिमाला पण लोणचं देतात. मग प्रतिमाकडे सगळेजण पाहू लागतात. नक्की ती लोणचं खाते का चिडते का अस्वस्थ होते? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण प्रतिमाकडे पाहत असतात. पूर्णाजीने एवढ्या प्रेमाने वाढलेलं लोणचं प्रतिमा घेते आणि प्रतिमा पण आता पूर्णाईसोबत लोणचं हे पोळीसोबत खाऊ लागलेली आहे. सगळेजण खुश झालेले आहेत. आणखी भयानक गोष्टींचा म्हणजे खरंच सत्य येणार आहे. प्रतिमाच्या पिशवीत अशी एक गोष्ट सापडणार आहे ज्यामुळे सायलीला तिचा 20-22 वर्षापूर्वीचा जो भूतकाळ आहे तो आठवणार आहे आणि सायलीला तिच्या आईचे शब्द कानावर पडणार आहेत. तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर महिपत आणि नागराज एकमेकांच्या अंगावर तुटून पडणार आहेत. कारण नागराजचं असं म्हणणं आहे की मी तुला सुपारी दिली होती तरीही तू ते ऐकलेलं नाही. त्या छोट्या मुलीला मारू शकलेलं नाही, माझ्या भावाला मारू शकलेलं नाही आहे आणि आता माझ्या भावाची बायको माझ्या डोक्यावर येऊन मेरे वाटणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विसरला असशील पण आता तू स्वतः लटकशील आणि तिथे तू स्वतः लटकला की तू मला घेणार आहेस आणि आपण दोघं मिळून फासावर जाणार आहोत, असं नागराजचं बोलणं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना आणि पूर्णाई दोघीजणी इकडे प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात आणि प्रतिमाला त्या म्हणत असतात की हे घे, हे बघ काय आहे. आणि त्या प्रतिमाला म्हणतात की बघ ना हे काय देते मी तुला, असं म्हणत त्या ते देत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाला त्या ते झुमके दाखवत असतात जे कल्पनाकडे जुने झुमके असतात. परंतु इकडे झुमके मात्र जरी प्रतिमाला दाखवले असतील तरी प्रतिमा म्हणते की मला नाही आठवत. त्या विचारत असतात की आठवते का काय, पण प्रतिमाचं एकच म्हणणं असतं की नाही, मला नाही आठवत, मला नाही माहिती काय आहे ते, असं प्रतिमा त्यांना बोलून दाखवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रतिमा खूप अस्वस्थ झालेली असते. प्रतिमाला आठवायला सुरुवात होती की काय या भीतीने प्रिया ही तिथंच दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि तीही तिथे येते आणि ती यांच्यामध्ये येते आणि म्हणते, आई प्लीज माझा स्पर्शही तुला आठवत नाही आहे का, असं म्हणत तिच्या हाताला धरू लागते आणि तिला खेचत असते. कारण प्रियाला प्रतिमा ही अगदी तिची मेमरी परत आलेली नको आहे हे सगळं यातून स्पष्ट होतं. आता प्रियाने पकडल्यामुळं प्रतिमाला खूप राग आलेला असतो. प्रतिमा चिडलेली असते, ती खूप अस्वस्थ होत असते. तेव्हा पूर्णाई म्हणतात की अगं कल्पना हे काय चाललंय आणि तन्वी तू सोड ना, सोड, प्रतिमाला त्रास होतोय, असं म्हणत इकडे पूर्णाई सांगत असतात की तन्वी तू पकडू नकोस. तेवढ्यात सायली तिथे येते. सायलीच्या लक्षात येतं की ही प्रिया मुद्दाम काहीतरी करत आहे. ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा सायली म्हणते की प्रिया तुला माहिती आहे ना, नको ना जाऊ त्यांच्याजवळ, तुला सांगितलं आहे ना कितीतरी वेळेस, त्यांना त्रास होतोय असं वागू नकोस ना, असं सायली सांगत असते. पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. तिला आता राहून वाटत असतं, जर माझ्या आईची स्मृती परत आली तर खूप अवघड होणार आहे असं वाटत असतं. इकडे पूर्णाजीला त्रास होत असतो कारण तिला वाईट वाटत असतं की प्रतिमाच्या बाबतीत हे काय होतंय, प्रतिमाला त्रास होऊ लागलेला आहे आणि आपण प्रतिमाशी चुकीचं तर वागत नाही आहे ना, ही काळजी पूर्णाजीला वाटत असते. पूर्णाजी तसं म्हणतही असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना ह्या पाहत असतात की प्रतिमा ही सायलीसोबतच कम्फर्टेबल आहे, तिला सायलीसोबतच छान वाटत आहे, तर आपण थोडे दिवस शांतच राहूया, तिला सायलीसोबत बरं वाटतंय ना, तर तिला सायलीसोबत राहू दे, असं प्रतिमा ही पूर्णाजीला सांगत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी प्रतिमा आपल्याकडे आलेली आहे आणि ती खुश आहे ना, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असं त्या दोघीजणी सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्यांच्याकडे पाहत असते. प्रतिमा तिथेच आता खाली झोपी गेलेली असते
आणि सायली प्रतिमाला म्हणत असते की उठ वरती झोप. पण प्रतिमा अजिबात ऐकत नसते. ती म्हणत असते की मंदिरात असताना पण मी खालीच झोपत होते असं सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली प्रतिमाला समजावत असते. प्रतिमा मात्र ऐकायला तयार नसते. प्रतिमा तिच्याच हट्टाला धरून बसलेली असते. तर सायली म्हणते ठीक आहे. मग प्रतिमाच्या डोक्यावरून ती हात फिरवते. सायलीला खूप वाईट वाटत असतं की हे काय होऊन बसले. एखाद्या माणसाच्या आयुष्यात इतका मोठा धक्का येतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात याचं सायलीलाही खरंच अगदी नवल वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे अस्मिता आणि प्रिया बोलत असतात. अस्मिता म्हणत असते की तन्वी, तुझ्या लक्षात येते का, त्या सायलीला आपण घराबाहेर काढायचा विचार करत होतो. आधी मॉम आणि अर्जुन तर तिच्या बाजूने होतेच, पण आता पूर्णाजी पण तिच्या बाजूने गेलेली आहे. डॅड पण तिच्या बाजूनेच आहेत. तुझ्या लक्षात येते का, असं ती बोलत असते. आणि बघितलं ना कसं आईची नाळ मुलीशी जोडलेली असते. मग तुझ्या बाबतीत असं का होत नाही आहे? ती तुझ्यावर का प्रेम करत नाही आहे? ती तुझ्याशी का चांगलं वागत नाही आहे? असे अनेक प्रश्न अस्मिताला पडलेले असतात. आणि अस्मिता ते सगळे प्रश्न इकडे प्रियाला विचारत असते. प्रिया म्हणते हिचं काय चाललंय, ही काय बोलते, ही असंच बोलत राहिली ना तर मला वेळ लागेल, कारण मला माहिती आहे की मी तन्वी नाही आहे ते. पण अस्मिताला प्रश्न पडलेले असतात. अस्मिता म्हणत असते की तुझी आई आहे ती, पण तुझं काहीच ऐकत नाही आहे, तुझं स्पर्श पण तिला चालत नाही, असं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. तर अर्जुन सांगत असतो की आधी पहिलं आपल्याला त्या डेड बॉडीशी जे DNA मॅच झालेले आहेत ते रिपोर्ट नक्की कोणत्या हॉस्पिटलमधून मिळवले होते हे आपल्याला बघायला लागणार आहे. हे त्यांचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की सिनियरने सांगितलेलं आहे कोणालाही सांगायचं नाही, असं सांगितलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात प्रिया तिथं आलेली असते. आणि अर्जुन आणि चैतन्य दोघंही त्यांचा विषय अर्धवट सोडतात आणि आता प्रियाशी बोलू लागतात. प्रियाला म्हणतात की काय झालं. प्रिया म्हणते अर्जुन, कामात आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आहे मी कामात अजून, असं अर्जुन सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये आलेली आहे आणि ती प्रतिमाला समजावत आहे. ती प्रतिमाला सांगत आहे आता तुमचं हक्काचं कपाट आहे ना, आपण तुमचं साहित्य कपाटात लावून ठेवूया, असं ती प्रतिमाला सांगत असते. प्रतिमा म्हणत असते की राहू दे. मग रविराजने प्रतिमासाठी आणलेल्या साड्या दागिने ते सगळं सायली आवरून कपाटात ठेवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रतिमाला पिशवीतलं सामान पण ठेवायला मदत करते. प्रतिमा मात्र शांत असते, ती काही बोलत नाही. आणि मग त्या पिशवीतलं सामान सायली जेव्हा काढत असते त्यावेळेस एक ब्रेसलेट सायलीच्या हाती लागतं आणि सायलीला पुन्हा त्या लहान मुलीचे आवाज ऐकू येऊ लागतात की आई आई थांब ना, आई चल ना. हे सगळं जे बोलणं असतं ते तिच्या कानावर पडत असतं. म्हणजेच सायलीची स्मृती परत येऊ लागलेली आहे. प्रतिमा आणि सायली या तर आत्ता भेटलेल्या होत्या, पण त्यांच्या दोघींमध्ये जी ओढ आहे सायलीला इकडे वारंवार वाटत असतं की प्रतिमा आत्या हे माझं कोणीतरी आहे, त्यांचं आणि माझं रक्ताचं नातं आहे, याची जाणीव सायलीला असते. आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळतं. सायली प्रतिमाला सांगत असते की हे काय आहे, पण प्रतिमा म्हणते की नाही माहिती मला. प्रतिमाकडे ती गोष्ट असते पण प्रतिमाला माहिती नसतं की नक्की ते काय आहे. म्हणून प्रतिमा डायरेक्ट सांगते की मला नाही माहिती ते काय आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया अर्जुनकडे आलेली आहे. ती अर्जुनशी बोलत आहे. त्याचवेळी चैतन्य आणि अर्जुन शांतच होतात. प्रिया म्हणते की हे घे कॉफी, मी कॉफी आणलेली आहे तुझ्यासाठी. चैतन्य कुठे गेलेला आहे? तेव्हा चैतन्य बाहेर गेला आहे, तो कामात आहे, असं अर्जुन सांगतो. तेव्हा प्रिया म्हणते की चालेल, मी देईल तुला कंपनी कॉफीसाठी, असं म्हणत ती आता अर्जुनसोबत तिथे गप्पा मारत कॉफी घेत असते. आणि नेमकं सायली ही प्रतिमाला सांगते की तुम्ही आराम करा, मी नंतर तुम्हाला बोलवायला येते मी तुमच्याकडे नंतर, असं सांगून सायली ही आता आराम करायला सांगून बाहेर आलेली असते. आणि सायली अर्जुन आणि प्रियाला एकत्र पाहते. इकडे नागराज आणि महिपती दोघंही बसलेले असतात. नागराज आणि महिपती हे दारू पित असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो की मी तुला त्या पोरीला मारण्याची सुपारी दिली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्याचबरोबर मी माझ्या दादाला मारायलाही सांगितलेलं होतं, तेही तू करू शकलेला नाही. आणि आता ही प्रतिमा वहिनी येऊन तर इथे डोक्यावर बसलेली आहे. तेव्हा नागराज म्हणतो ती आलेली आहे, जर ती खरंच प्रतिमा असेल तर आपल्यासाठी खूप घातक होणार आहे. त्याचवेळी महिपती म्हणतो की तिला कसं संपवायचं
ते आपण बघूया आता. असं महिपतीला नागराज सांगत असतो. नागराज म्हणतो की तुला मी एवढे दागिने दिले, पैसे दिले, पण तू काय केलंस? तू माझे एकही काम पूर्ण केलेलं नाहीस. तेव्हा महिपती म्हणतो की प्रतिमाला मी माझ्या स्वतःच्या हाताने जाळलं होतं, पण ती जिवंत कशी? जर ती खरंच प्रतिमा असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे आणि पुढचा प्लॅन काय आहे तो ठरवायला पाहिजे, असं महिपत बोलत असतो. इकडे प्रिया आता कॉफी घेऊन आलेली असते आणि प्रिया ती कॉफी अर्जुनला देते आणि अर्जुनला म्हणते, हे घे तुझी फेवरेट कॉफी, असं म्हणत कॉफी दिलेली असते. सायली ते पाहते आणि सायलीला राग येतो. सायली म्हणते, मगाशी काही वेळापूर्वी मी जेव्हा यांना विचारलं की तुम्ही कॉफी घेणार का, तेव्हा ते नको म्हणाले. माझ्या पोटातही जागा नाही आहे आणि त्याचबरोबर वेळही नाही. मग आता हा वेळ पण कुठून आला आणि ही कॉफी पण कुठून आली, ही पोटातली जागा पण कुठून आली, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली म्हणते की आता भरपूर कॉफी प्याव्या लागणार आहेत. सायली रागातच अर्जुनकडे जाते. अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिथं असतात. सायली म्हणते की हो, तुम्हाला कॉफी आवडते ना? सायली चिडलेली आहे हे पाहून अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ सायली, ऐक ना तू. पण सायली मात्र ऐकायला तयार नसते. चैतन्य विचारतो की काय झालं आहे नक्की? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही माहिती मला काय झालेलं आहे, बघूया काय झालं आहे ते, कळेल लवकरच, असं अर्जुन सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला पण काळजी वाटत असते की अचानक ही सायली एवढी का चिडलेली आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न अर्जुनलाही पडलेला असतो. इकडे सायली आता किचनमध्ये आलेली आहे. चांगलं मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यात ती कॉफी बनवत आहे. सायली म्हणते, 2च कॉफी काय झाल्या तुमच्या? आज दिवसभरात तुम्हाला फक्त कॉफीच पाजणार आहे, कारण तुमची फेवरेट कॉफी आहे ना, असं सायली बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा सायली म्हणते की आता आपण जेवायला घेऊया. सायली जेवायला घेते आणि जाऊन ती प्रतिमाला घेऊन येते. जेव्हा आधी प्रतिमाला जेवायला आणते तेव्हा आधी पूर्णाजीला सांगते की मी प्रतिमा आत्याला बाहेर जेवायला आणले आणि मग सगळेजण खुश होतात. आणि मग कल्पना पूर्णाईला विचारते की तुम्हाला काय वाढू? तेव्हा पूर्णाई म्हणते, मला लोणच्यासोबत पोळी दे. माझ्या प्रतिमाला लोणचं आणि पोळी खूप आवडायची. ती पोळी आहे ना लोणच्यासोबतच खायची. आणि आता पूर्णाजीने प्रतिमाच्या ताटात लोणचं वाढायला घेतलेलं आहे, पण तरीही आता प्रतिमाही पोळी लोणच्यासोबतच खाताना आपल्याला दिसत आहे, कारण प्रतिमाला पोळी लोणच्यासोबत आवडते आणि ती आनंदाने ती खात आहे. त्यामुळं पूर्णाई त्याचबरोबर रविराज यांना समाधान वाटलेलं आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.